हाय सगळ्याला गुड मॉर्निंग भावा बहिणींना. तर काल गेलती दवाखान्यात. लय टेन्शन आलं तर मला. सलाईन लावली, दिसतंय का ऊन. सलाईन लावले, 2 बाटल्या लावल्या. डॉक्टर म्हणला बीपी लय लो झालाय तुमचा आणि रक्त बी नाही म्हणला अंगात. आता बरं वाटतंय जरा. अन्वीला घेऊन गेलते, मालकीन होती सोबत. हे अन्वी आपली झोक्यात आहे. आता तिला आंघोळी घालते. दूध ठेवलं तापायला, दिसतंय का तुम्हाला? दूध ठेवलं तापायला बानूचं. बानू लागली रडायला, तिला भूक लागली या. चिखल झाला, काम बंद करून तर जमत नाही. थांब 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 घेते. तिचा टायमिंग आहे 10चा. 10 वाजल्यात. तर दूध तापाय ठेवलं. चपाती हे झाल्यात. आज लवकर झालता गारा. 8:30 वाजता झालता. डोकं नाही विचारलं. आधी बाणूचा स्वयंपाक केला. चपाती ती माझी भाजी बटाट्याची मला रात्रीची होती, त्यात थोडं पाणी होतं तीच वाढवली. आता तुम्हाला कसं दाखवणार? तुम्ही म्हणता ताई दाखवायचं होतं की, पण मला तेवढा वेळच नाही. वेळ म्हणजे कसं, अन्वीला पटकन मला चारावं लागतं म्हणून पटकन मी चुली पुढं आहे तोवर माझं पण करून घेते, बाणूचं पण करून घेते. बघितलं ना का रडायला लागले बाणू. तिला लवकर जेवायची सवय आहे ना. 12-1 वाजता म्हणलं तर मग लय रडते. मग तिला भूकच सैन होत नाही. म्हणून म्हणलं दूध तापतंय तोवर म्हणलं बाणूला दूध चारायचं, दूध चपाती आणि मग पाणी ठेवायचं. तोवर पाणी तापतंय. मग चारून झालं की आंघोळ घालायची. मग लगेच ती खेळती. 2 वाजेपर्यंत खेळ चालूच असतो तिचा. तर बांगडी होती आतीची दीक्षाची. आपल्या बोट एकच आहे, एक नाही. तुम्ही माणसाला खोटं बोलते नाही, एकच आहे. लयच बेकार हात दिसत होता म्हणून घातलं आपलं. लय डोक्याला टेन्शन. काल लय टेन्शन आलं तर मला माझ्या आईचं दूधच आठवलं. देव करू अशी परिस्थिती कुणावरच नाही यावं. भरपूर जणांवर आहेत परिस्थित्या. लेडीजवर भरपूर जण लेडीज आहेत ना, त्यांच्यावर लय परिस्थिती आहे. वेगळ्या वेगळ्या आहेत, माझ्यापेक्षा दुप्पट आहेत. पण माझं कसं झालं माहिती आहे का? माझ्यावर पण असू द्या, पण अन्वी चलत नाही. मेन अन्वी चलत नाही, ती टेन्शन. परत आई वडिलाचं टेन्शन, दीक्षाचं शाळेत कशी जाते कशी नाही ती वाईलच. परत असतंय घरातलं टेन्शन. जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. तर मला वाटतंय बरं आता. डॉक्टर म्हणला शक्यता तर तुम्हाला रक्तच भरावं लागेल. मला हसायलाच आलं. एवढे आजारी असून पण हसली मी तिथं. म्हणलं डॉक्टर मी किती जाड आहे म्हणलं, तुम्ही कशाला म्हणता रक्त नाही. डॉक्टर म्हणले जाड माणसांचा काय फायदा नाही म्हणला. नुसतं फज असतं, दिसायला वाटतं माणसाला 4-5 भाकरी खात असेल. नाही, अर्ध्या भाकरीतच आउट होते. आता काय झालं, मला कंबर आणि ती दमत धरण आहे. एवढं काम पडतंय ना, कंबर दमत धरण आहे. ताकद अजून भेटावं मला, जेणेकरून मी अन्वी माझी चालावं. बस जिंकली, सगळं जिंकली. मग मी बाळ माझं एवढं उठून चालायला लागलं ना, आणि मम्मी म्हणून मला हाक मारले ना, सगळं जिंकलं. सगळं धन दौलत सगळी जिंकली. मग मी माझं स्वप्न तेवढंच आहे, माझी अन्वी स्वतःच्या पायावर उभा राहावा. तर जाऊ द्या. हेडे आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर अन्वी लागली रडायला, तर अन्वीला मी आता चारते. हे का रडायला लागली आणि आवाज येत असेल हळूने तुम्हाला. लाईट पण आली. तर चला बाय.